25वा. चला. भीष्म भीष्म द्रोण भीष्म द्रोण भीष्म द्रोण प्रमुखत प्रमुखत भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेषां महीक्षितान् सर्वेषां च महीक्षिता उवाच उवाच पार्थ पश्यैतान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति रच्या समोर जे उ आहे ते रस्व आहे का दीर्घ आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? कशामुळे रस्व आहे? कोणतं आहे? दीर्घ आहे ना बाळांनो. हा, ज्या उच्चाराचं तोंड असं खाली असतंय त्याला दीर्घ म्हणतात. ज्याचं तोंड असं वरी असतंय त्याला रस्व म्हणतात. बघा त्याचं कसं येतं. हा, आहे का नाही खाली? समवेतान् कुरुनिति तर पहा, संजयजी राजा धृतराष्ट्राला सांगत आहेत की बघा राजे साहेब, इथं मुख्य कोण आहेत बघा. भीष्माचार्य आले तर कशाला? युद्ध करण्यासाठी. हा, एवढे मोठे भीष्माचार्यांनी आणि त्यांनी भांडणात पडावं आमच्या. भांडण कोणाचं? हा, कौरवांचं आणि पांडवांचं भांडण. महात्म्याने भांडणात कशाला पडावं? म्हणजे भांडण करतात ते महात्मे आहेत का? हा, असे काही लोक म्हणू लागले. परंतु गोष्ट कशी असती माहिती आहे का? शास्त्रामध्ये म्हण आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं मीठ, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आहे का नाही? आपण जर देवाचं खात असतो तर आपण देवाचं भजन करायला पाहिजे. आपण देवाचं खाऊन जर भजन नाही केलं तर दुसऱ्या जन्मात बैल व्हावं लागतो. शेतकऱ्यांचं खूप चांगलं आहे. आपले कष्ट करतात आणि कष्ट करून खातात. हा, आणि आपण लोक धर्माचं खातो पण धर्माचं काम करायला पाहिजे. धर्माचं खाल्ल्यानंतर धर्माची सेवा करायला पाहिजे. देवाचं खाल्ल्यानंतर देवाची सेवा करायला पाहिजे. बघा, एवढे मोठे भीष्माचार्यांनी कौरवांचं अन्न खाल्लं होतं म्हणून त्यांच्या बाजूला होते. याला म्हणतात प्रामाणिकता. हा, ज्याला कुत्र्याला जे भाकरी टाकलं ते त्याच राखून लोकांचं राखण करत. प्रामाणिकता पाहिजे काहीतरी माणसाची. हा हा,
तुमच्या नावानं कुलावीत असेल तिचा सांभाळ करणं तुमचं काम आहे. तुमच्या दावणीला जर गाय असेल तिची सेवा करणं तुमचं काम आहे. म्हणून भीष्माचार्य प्रमुख आता ऐका ना, भीष्माचार्य द्रोणाचार्य हे कसे प्रमुख मुख्य स्वरूपानं हे समोर आहे. कशाला युद्ध करण्याचे. कशामुळं कौरवांचा अंग केला. ऐका ना, मनुष्य 4 गोष्टींना अधीन होत असतो. हा, त्याच्यापैकी पहिली गोष्ट अन्नानं अधीन होतो मनुष्य. दुसरी गोष्ट पैशानं अधीन होतो. तिसरी गोष्ट ज्ञानानं अधीन होतो. चौथी गोष्ट प्रेमानं अधीन होतो. 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. म्हणून त्याच्याकरता भीष्माचार्य द्रोणाचार्य हे कसे प्रमुख मुख्य स्वरूपान आहेत. त्याचप्रमाणे सर्वेषांच महीक्षिताम, जेवढे काही पृथ्वीवरचे राजे होते त्या सर्व राजांच्या समोर भगवंतानं अर्जुनाचा रथ उभा केला. आणि उभा केल्यानंतर अर्जुनजी देवाला म्हणाले, वाच पार्थ, पृथुवंशामध्ये अवतीर्ण झाल्यामधून अर्जुनजीचं नाव पार्थ. वाच पार्थ म्हणजे अर्जुनजी म्हटले, काय म्हटले? देवा पश्य एतान. बघा मुली ना जरा, तुम्हाला वाटत नव्हतं, मला वाटत नव्हतं एवढे मोठे महात्मे लोक युद्धाला येतील असं आपल्याला स्वप्नात वाटत. बघा देवा हे समोर आले युद्ध करा. समवेता जमलेल्यांना बघा देवा, बघा ज्यांनी युद्धाला यायला नव्हतं पाहिजे ते आले. ज्यांना कोण्याच गोष्टीची कमी नाही, कोण्याच गोष्टीची कमी नाही, बघा किती कष्ट करायचे. काहीच गरज नाही कष्ट करण्याची, ते सुद्धा कष्ट करायचे. ज्यांना युद्ध करण्याची काही गरज नाही देवा, ते सुद्धा युद्ध करायला आले. म्हणून समवेता जमलेल्यांना पुरून इति इति म्हणजे अशा प्रकारे. बघा म्हणजे देवा आता कसं करायचं. आपल्याला वाटलं ते मोठमोठे बाजूला असते ना, आणि बाकी छोटे छोटे पाठीचे असते त्यांना, त्यांना आपण सहजच जिंकू. परंतु जयाला की मनी आम्ही स्वप्नी न शकू धरू, तया प्रत्यक्ष करू केली धातू देवा. देवा ज्यांच्याबद्दल आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा विरोध आणू शकत नाही, त्यांनी जर आमच्याकडून असं करून बघितलं, आमची हिंमत नाही त्यांना डोळा लावण्याची. त्यांनी डोळे आमच्याकडे बघावं, आम्ही खाली बघावं. असे महान असणारे आमचे आचार्य लोक, आणि ते समोरच्या पाठीमध्ये युद्धाला उभे आहेत. देवा कसं युद्ध करू सांगावं. भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषांच महीक्षितां, वाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. तत्र पश्यत् तत्र पश्यत् स्थितान्. काय बटबट म्हाताऱ्या माणसाचं लेकरं हो. स्थितान् तत्र पश्यत् स्थितान् तत्र पश्यत् स्थितान्. पार्थ तत्र पश्यत् स्थितान् पार्थ
आपल्या ग्रंथामध्ये बघून म्हणायचं, बोट ठेवायचं, त्याच्यावर कोणती ओळ चालली तर पितृ पितृ नथ पितृ नथ. आता रू दोन प्रकारचा आहे, एक ह्रस्व रू आहे आणि दुसरा दीर्घ रू आहे. ज्यावेळेस फक्त एकदाच असं होतंय त्याला ह्रस्व म्हणतात, जेव्हा दोनदा असतंय त्याला दीर्घ म्हणतात. दीर्घ रू आल्यानंतर किती वेळेत म्हणायचा असतो, किती वेळेत म्हणायचा असतो, 2 मिनिटात किती मग, चहाचे 2 घोट घेईपर्यंत 2 चुटक्या वाजेपर्यंत पितृ पितृ नथ पितृ नथ पितामहा पितृ नथ पितामहा. आचार्यान् मातुलान् आचार्यान् मातुलान् भ्रा भ्रा भ्रातृ भ्रातॄन् भ्रातॄन्. भ्रातॄन् 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 आचार्यान् मातुलान् भ्रातॄन्. पौत्रान् पुत्रान् पौत्रान् सखी सखीस इकडे बघा, सखीस 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 तथा सखीस तथा पुत्रान् पौत्रान् सखीस तथा. भगवान म्हणतात, अर्जुन समोरच्या पार्टीमध्ये युद्ध करायला कोण कोण आले जरा सांग तरी मग, मला काय ओळख नाही सगळ्याची. मोठ्या माणसालाच म्हणत असते, मोठ्या माणसाला सगळं माहित असते कोण कोणाचं आहे काय ते, परंतु मला सांग समोरच्या कौरवांच्या पार्टीमध्ये युद्ध करण्यासाठी कोण कोण आले मला सांगतो का. अरे हो सांग. तर त्या ठिकाणी तत्रापश्यत तत्र म्हणजे त्या ठिकाणी समोरच्या कौरवांच्या पार्टीमध्ये अपश्यत अर्जुनानं पाहिलं. कोणाकोणाला, स्थितान उभे असणाऱ्यांना, थांबलेल्यांना पाहिलं. कोण कोण, पार्थ अर्जुनानं. पितृन पितृन म्हणजे वडीलधाऱ्यांना. वडीलधारी लोक सगळे समोरच्या पार्टीला पुष्कळ वडीलधाऱ्यांना, की ज्यांना आम्ही असं सुद्धा करू शकत नाही, असे वडीलधारी मंडळी सगळे समोर दिसत आहेत. पितृन आठवत. याच्यानंतर पितामहा की देवा याच्यामध्ये पुष्कळ असणारे माझे आजोबा आहेत, याच्यामध्ये पुष्कळ माझे चुलत आजोबा आहेत वगैरे वगैरे, आणखीन सगळे आजोबाच्या लेवलचे माणसं हे सगळे समोरच्या पार्टीमध्ये पुष्कळ दिसायले. पितामहा देवा ज्यांच्या बरोबर मी युद्ध करायसाठी थांबलो ना
तर माझ्या समोरच्या पार्टीला माझ्या वडिलांसारखे लोक हजर आहेत की ज्यांना मी आरतुर सुद्धा बोलू शकत नाही, ज्यांना मी एक शिवी सुद्धा देऊ शकत नाही. शिवी देणं चांगले का? शिवी दिली नाही पाहिजे. शिवीनं वाणी अपवित्र होतात. शिवी दिली नाही पाहिजे. आवडलं पाहिजे जीवेला. आमची शेतकरी बांधव गाईला सुद्धा शिवाय देत नाही. गाईच्या शेतामध्ये 33 कोटी देवांचा निवास सांगितलेला आहे, त्यांना आम्ही शिवी देतो म्हणजे बरोबर आहे का? नाही. गाईला शिवी नाही द्यायला पाहिजे. आणि बैल कोण आहे? गाईचा मुलगाच आहे. बैलाला तरी शिवी द्यायला पाहिजे का? नाही. म्हणतात मनुष्याने संकल्पच करायचा की आजपासून तोंडाला शिवी घेऊ द्यायची नाही. लेकराला सुद्धा शिवाय देते, बहिणीला सुद्धा शिवाय देते. असं असतं का बरं? नाही. मग पिता महान पुष्कळ असणारे आजोबाच्या स्थानी असणारे समोरच्या पार्टीमध्ये आहेत. त्याच्यानंतर आचार्या, म्हणजे आचार्य कोणाला म्हणतात? ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, ज्यांना शास्त्र शिकवता येत आहे आणि शास्त्र शिकवून ज्यांना आपल्या आचरणामध्ये आणलेलं आहे त्यांना आचार्य म्हणतात. म्हणून बघा ना देवा, पुष्कळ असणारे समोरच्या पार्टीमध्ये आमची आचार्य मंडळी आहे. किती कमाल आहे. आणि कसं बरं वाटायचं समोर सांगा, तुम्ही सांगा बरं. आचार्या, त्याच्यानंतर मातुला. मातुल म्हणजे मामा. आता मामाचं किती प्रेम असतं बरं बादशांवर. आणि त्या मामांबरोबर युद्ध करायचं म्हणजे देवा किती लाजरवाणी गोष्ट आहे. ज्या मामाने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि त्या मामांबरोबर युद्ध करायचं म्हणजे देवा बरोबर आहे काही. मातुला, त्याच्यानंतर भ्रातृ. देवा समोरच्या पार्टीमध्ये कितीतरी माझे भाऊ आहेत. कौरव असणारे सगळे हे माझे भाऊ आहेत. त्याचप्रमाणे पुत्रान. मग कौरवांचे पोरं काय आणि आमचे पोरं काय? पुत्रान बघा ना, म्हणजे पोरांना बघा आमच्या पौत्रान. देवा याच्यामध्ये कितीतरी नातू आहेत आमची समोरच्या पार्टीमध्ये, ज्यांच्या बरोबर आम्हाला युद्ध करायचंय ना त्याच्यामध्ये नातू आहेत. सखी तथा, तथा म्हणजे त्याचप्रमाणे सखी. सखी म्हणजे मित्र, माझे मित्र आहेत. आणि मित्राचा घात करणं म्हणजे काही चांगली गोष्ट आहे का देवा? म्हणजे अर्जुन मला काही कळत नाही झालं, तू इथं आलास कशाला? ज्ञानोबा बोलतात, भगवान काय म्हणतात अर्जुनाला, तर जात्यंधा लागे तिचे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहापण तैसे दिसतसे. अरे वेळे अर्जुना एखाद्या माणसाला जाता आंधळ, दिवसा दिसत नाही, रात्री दिसत नाही, आणि त्याला पुन्हा वरून किस लागलं, आणि त्याला वरून पुन्हा आणखी विंचू चावला आणि त्याच्या हातात टेंबा द्यायला, कसं पडत आहे? तसा शांतपणा चालला म्हणजे तुझा अर्जुन. एवढं म्हणता सगळं चुकलं एका माणसाला आता, आणि आता तुला आता सद्बुद्धी व्हायली काय? परंतु सज्जन, जेव्हा मनुष्य भांडण करायला तयार होत नाही पण हात जोडते, तेव्हा समजायचं या माणसाचा अंतःकरण शुद्ध आहे. काय आपण हारलो असं अशातला भाग नाहीये. आपण जर त्या ठिकाणी 2 हाताचे 4 हात केले तर समजायचं आपण नापास झालो, आपल्याला एक मी मार्ग पडला नाही. पण वडीलधाऱ्या माणसांबरोबर आपण जर भांडण करत असतो, समजायचं आपल्याला एक मी मार्ग नाही पडला, नापास झालो.
परंतु वडीलधाऱ्या माणसं जर त्या ठिकाणी समोरचे माणसं जर आपल्यावर चालून आले आणि आपण जर हात जोडत असतो, समजायचं आपला अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. म्हणून अर्जुनाचं अंतःकरण शुद्ध झालं. देवा नातरी देश त्यागे जाई जे, कागिरी कंदर सेवी जे, परीक्षस्त्राटान धरी जे यावरी. देवा मला नको रे, युद्धच करायचं नाही मला. मी देश सोडून दुसऱ्या देशात जातो. हा देश कौरवांचा आहे ना, हा देश मी सोडून देतो. मी दुसऱ्या गावाला जाऊन राहतो, परंतु मला युद्ध करायचं नाही. मी एखाद्या जंगलामध्ये जातो, मी गुफेमध्ये जाऊन राहतो, झाडाचे कंदमुळ खाऊन राहतो. देवा तर मला युद्ध नाही करायचं. ज्याला म्हणतात अंतःकरणाची विशुद्धता. पायाला किती जरी खडे टोचले तर पाय सांभाळून येते, परंतु डोळ्यामध्ये थोडासा मातीचा कण जरी गेला तरी ते डोळ्याला सहन होत. याला म्हणतात अंतःकरणाची विशुद्धता. म्हणून मी युद्ध करणार नाही देवा. याला बेकारपणा म्हणत नाही, याला पवित्र अंतःकरण म्हणतात. आणि असं अंतःकरण व्हायला जन्मजन्मीचं भाग्य लागतं. गाढवान आपल्याला जर म्हणतात लात मारली, गाढवाची लात कशी लागते सांगा, हातवरी करा. कशी लागते गाढवाची लात? गाढव एक लात मारित नाही, एक साथ दोन्ही मारत. ती नाका मारते. कोण सांगितलं? माझे लातवणी पुढी नाकाडे, बाकीचं नाही बोलायचं. दोन्ही लाटा मारते गाढव. मग गाढवानं आपल्याला जर लात मारली तर आपलं म्हणतात एखादं चांगलं उगा होतंय. मग गाढवान लात मारल्यानंतर आपण त्याला किती मारायचं? गाढवान आपण लात जर मारलाय, लागत नाही त्याला, ते म्हणते काय फुलं पडायला चांगलं, काय फायदा आहे गाढवाला लात मारून? म्हणून त्याच्याकरता देवा मला युद्ध करायचं. कशाला युद्ध करू? नाही करायचं. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄन् च पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशु श्वशु श्वशुरान् श्व शू हे ग्रंथ असं असतं. ग्रंथामध्ये बघा की श्वशु श्वशुरान् श्वशुरान् सुहृद सुहृद सुहृदश्चैव सुहृदश्चैव श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयो रुभयो रपि सेनयो रुभयोरपि तान् समीक्ष्य तान् समीक्ष्य तान् समीक्ष्य सकौन्तेय तान् समीक्ष्य सकौन्तेय
सर्वान् बंधू नव स्थितान् सर्वान् बंधू नव स्थितान् आणि अर्जुन काय म्हणतो? भगवान म्हणतात अर्जुन आणखीन कोण कोण आहे? हा देवा बघा की म्हणते हा श्वशूर, हा श्वशूर म्हणजे सासरे. बघा की देवा माझ्या भावांचे सासरे हा आमच्या विरुद्ध पार्टीला उभे, आमच्या पार्टीमध्ये आमचे सासरे आणि कौरवांच्या पार्टीमध्ये कौरवांचे सासरे. आता पाहुण्याला मारणं बरोबर आहे का? पाहुण्यांना शिवी देणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा ना देवा. हा कारण की जेवढा अधिकार वडिलांचा असतो तेवढा अधिकार सासऱ्यांचा असतो, जेवढा अधिकार आईचा असतो तेवढा अधिकार सासूचा असतो. जेवढा अधिकार आईचा असतो तेवढा अधिकार मावशीचा असतो, चुलतीचा असतो. म्हणून देवा आमचे सासरे काय आणि आमच्या भावांचे सासरे काय हे सगळे आमच्या वडिलांसारखे. यांना शिव्या देणं आणि यांच्यावर हात उचलणं बरोबर आहे का देवा? हे मला युद्धच करायचं नाही देवा, मी कान धरून माफी मागतो, मला युद्ध करायचं. सासऱ्या लोकांना मारणं म्हणजे बरोबर आहे का? कशासाठी? धनासाठी. हा सुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. हा धन आम्हाला भेटल आणि जीव कोणाचे जाते? सासरे लोकांचे जाते. बरोबर आहे का नाही? मला युद्ध करायचं नाही बस. श्वशुरान त्याचप्रमाणे सुहृद. सुहृद म्हणजे हे सुहृद माणसं थोडे असतात. काय किंवा माझ्या मित्राचा फायदा व्हावा, माझ्या भावाचा फायदा व्हावा, माझ्या चुलत्याचा फायदा व्हावा, माझ्या भावकीचा फायदा व्हावा, माझ्या गावकऱ्यांचा फायदा व्हावा, माझ्या लेकरांचा फायदा व्हावा, माझ्या गावातल्या लेकरांचा फायदा व्हावा, असं ज्यांना वाटत आहे त्याला म्हणतात सुहृद. माझ्या गावातल्या माता मौल्यांचा फायदा व्हावा असं ज्याच्या मनामध्ये वाटतंय ना त्याला म्हणतात सुहृद. म्हणून देवा समोरच्या पार्टीमध्ये सुहृद लोक आहेत आणि त्यांना मारायचं बरोबर आहे का? सुहृदश्चैव सेनयोः अपि. अपि म्हणजे सेनयोः दोन्ही सैन्यामध्ये, अपि म्हणजे पण दोन्ही सैन्यामध्ये सुद्धा सासरी लोक आहेत, मित्र लोक आहेत, सुहृद लोक आहेत. आणि तान समीक्ष त्या सगळ्यांना अर्जुनाला म्हणतात एका एकाला निरखून पाहिलं. तान समीक्ष कौंतेय. कुंतीचे पुत्र अर्जुन जे असल्यामुळे त्यांना म्हणतात कौंतेय. आणि कुंती मातेला सगळ्यांच्या सुखदुःखाची पर्वा होती, किंमत होती, म्हणून तिला कुंती म्हणतात. कुंतीचा पुत्र अर्जुन असल्यामुळे अर्जुनजीला म्हणतात कौंतेय. तेव्हा बघा सर्वान बंधून अवस्थितान. अवस्थितान म्हणजे उपस्थित असणाऱ्या संपूर्ण बंधूंना सुद्धा तुम्ही बघा ना बरं. धनासाठी आणि इष्टतेसाठी भावाभावांना भांडणं करायचे का? एका माहिती लेकर आम्ही आणि भांडणं करायचे तर धनासाठी इष्टतेसाठी शक्य नाही. देवा मला नाही करायची भांडण, त्याच्यापेक्षा सर्व द्यायलाच राहू दे बस. मला भांडण करायचं नाही, मला युद्ध करायचं नाही. याला म्हणतात पवित्र अंतःकरण. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्ष कौंतेय
सर्वान् बन्धून् अवस्थिता ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांतिः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ओम शांति 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 अलंकारपुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेज सुरदिक्प्रदेशं विलीलादिदेव सदा पूयमानं समाधिस्थहृदिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थहृदिं भजे ज्ञानदेवं पुंडरीकवरदारिद्र श्री ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की हनुमान जी भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शिरोमणि सावता महाराज की समर्था श्री नारायणी माता की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव।